तुम्ही जे रात्री खाताय त्यामुळे तुमचं वजन कमी होत नाहीये का? तर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय तर तुम्ही रात्री काय खाल्लं पाहिजे की त्यामुळे तुमचं वजन हे झपाट्याने कमी होईल? तर नमस्कार, मी रुची. तर बघा, आज मी तुम्हाला ना या व्हिडिओमध्ये ना पूर्ण तुमचं वजन कमी करण्यासाठी, खास करून तुमचं बेली फॅट कमी करण्यासाठी एवढा सोपा डाएट सांगणार आहे की तुम्ही रात्री काय खाऊ शकता की त्यामुळे तुमचं वजन आणि तुमचा पोटावरचा फॅट हा कमी व्हायला मदत होईल. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर बघा, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये की एक्सरसाइज केल्यामुळे ना आमचं वजन कमी होतं. तर हो, खरं आहे हे, पण 70% तुमचा पूर्ण डाएटवरती तुमच्या असणार आहे की तुम्ही काय डाएट घेताय आणि बाकीचं तुमचं ह्या एक्सरसाइज वरती असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर रात्रीचं तुम्ही काय खाताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये ना तुम्ही रात्री कोणते छोटे छोटे बदल केले पाहिजे की तुमचं वजन हे कमी व्हायला मदत होईल हेच आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला हे नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला रात्रीचं जेवण हे हलकं फुलकं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये प्रोटीन रिच म्हणजे प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला हे रात्रीच्या जेवणामध्ये तेलकट ऑइली पदार्थ, आपण जे तळलेले पदार्थ खातो हे सगळे पूर्णपणे बंद करायचे आहेत. कारण यामुळे आपला फॅट आहे ना तो तसाच जमा राहतो आणि खरं कारण हेच आहे की आपला फॅट लवकर कमी होत नाही. बघा, तुम्ही सगळेजण कमेंट्स करता की मॅडम आम्ही एक्सरसाइज करतो पूर्ण 1 तास, आम्ही चहा सोडलाय, सगळं करतोय पण आमचं वजन कमी होत नाहीये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या आपण आपल्याला लक्ष नसतं त्याच्याकडे. बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर खरंच मनापासून ठरवलंय ना की मला वजन कमी करायचं आहे तर 3 महिने द्या शरीराला. 3 महिन्यात तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसणार आहे. तर आता तुम्हाला हे शक्य, दिवसभर तर तुम्हाला खायचंच नाहीये ऑइली, पण रात्री पण काय खायचंय तर ज्यामध्ये प्रोटीन असेल. आता तुम्ही काय खाऊ शकता, एकदम साधं हलकं जेवण ठेवायचंय तर त्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळची खिचडी बनवू शकता, ओट्सची खिचडी बनवू शकता. आता जर खिचडी बनवत असाल त्याच्यामध्ये तर तुम्ही भात वापरा, म्हणजे समजा तांदळाचा वापर जास्त करताय तर तुम्हाला तो कमी करायचा आहे, थोडेसे तांदूळ आता आणि त्याच्यामध्ये डाळी मिक्स करा. आता हे तुम्हाला याच्यातून डाळीमधून कमी प्रमाणामध्ये प्रोटीन मिळणार आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला एक अंड ठेवायचं आहे. किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर पनीर ठेवा, पनीर तुम्ही त्या खिचडीमध्ये मिक्स करू शकता. किंवा चणे आहेत, मूग आहे, सोयाबीन आहे, असं ऍड ठेवा. म्हणजे काय होणार आहे की तुम्ही जास्त कॅलरीज तुम्हाला जास्त मिळणार नाहीयेत यामुळे. आता काय होणार आहे, जर तुम्ही जास्त हेवी जेवण केलं किंवा भाकरी खाल्ली किंवा भात खाताय, नुसतं डाळ भाजी एवढंच तुमचं जेवण आहे, तर तुम्हाला त्याच्यातून जास्त कॅलरीज मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या जेवणामध्ये तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात करायचा आहे. आपण जे चमचाभर आपण पोहे खातो ना तेवढा अर्धा चमचा तुमचा तेलाचा वापर करायचा आहे. तेलातच जास्त कॅलरीज असतात आणि यामुळेच आपला फॅट खरं तर वाढत असतो आणि हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला कुठे लक्ष द्यायचंय, तर कॅलरीज आपल्याला कमी खायचे, जास्त आपल्याला कॅलरीज नकोय. जर तुमचं जेवण पोषणमध्ये असेल, जेवणामध्ये प्रोटीन असेल, सॅलड असेल, तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे सगळं फॉलो करायचंय. किंवा तुम्ही चिला बनवू शकता मूग डाळचा. अगदीच तुम्हाला काहीच खावंसं असं वाटत नसेल ना, किंवा जर जास्त दुपारी जेवला हेवी आणि रात्री खूप लाईटली घ्यायचंय, तर नुसती अंडी उघडून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. किंवा नुसतं पनीर तुम्हाला रोस्ट करायचं आहे ते खा, चालेल. किंवा अगदीच सोप्या पद्धतीचं सूप बनवा. सूपच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत. सूप काय होतं माहितीये, आपण 2 वाटी जरी खाल्लं ना तरीही काही प्रॉब्लेम होत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण जास्त मसाल्याचा वापर सुद्धा करत नाही आणि जास्त तेलाचा वापर सुद्धा करत नाही. त्यामुळे सूप खूपच छान, हलकं आणि पचायला पण सुद्धा हलकं. आणि यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही हे फॉलो केलं ना, बघा तुम्हाला आठवड्याभरातच किती छान रिझल्ट दिसेल. नक्की रिझल्ट दिसतो. आता जे लोक ऑफिसला जात आहेत, ज्यांच्याकडे वेळच नाहीये, त्यांनी काय करायचं सांगते. आता तुम्ही जर ऑफिसमधून आलात, घरात नॉर्मल आपण चपाती भाजी डाळ वगैरे बनवलेली असेल, तर काय करायचंय, 1 वाटी डाळ घ्या. 1 वाटी डाळ घेतली की त्याच्यासोबत 2 अंडी घ्या उकडलेली. आता जर तुम्हाला भात खायची इच्छा असेल तर एकदम छोटा एवढा एक छोटासाच तुम्हाला भात घ्यायचा आहे, म्हणजे एवढा घास होईल एवढा, आणि त्या डाळीमध्ये मिक्स करा तो भात आणि त्याच्यासोबत अंडी ठेवा. किंवा सॅलड बनवा पनीरचं वगैरे, तेही चालेल. म्हणजे काय होणार आहे, तुमचं पोट सुद्धा भरलेलं राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवताना सावकाश जेवायचंय. घाई करत जेवलात ना तर समजणार सुद्धा नाहीये की कधी आपण हे सगळं खाऊन आपलं ताट आपण पूर्ण संपवलेलं आहे. आणि यामुळे काय होतं माहितीये, जेवल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे सावकाश जेवा. आता जे लोक भाकरी चपाती खात आहेत त्यांच्यासाठी सांगते, त्यांनी काय करायचंय,
एकच चपाती ठेवायची, एवढे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते तुम्हाला भाजी, आता भाजीमध्ये प्रोटीन जसं सांगितलंय तसं ते असलं पाहिजे. एक चपाती आणि भाजी, प्रोटीनची भाजी व्यवस्थित घ्या आणि एक वाटी डाळ, बस ह्या 3च गोष्टी ताटात असल्या पाहिजे. तुमचं रात्रीचं ह्या गोष्टीने पोट भरणार आहे. सुरुवातीला वाटेल थोडं कठीण, चालेल, पण जर तुम्हाला तुमचा फॅट लॉस व्हावा असा वाटत असेल, पोट कमी व्हावं वाटत असेल, तर हे रात्रीचं जेवण तुमचं हलकंच असणार आहे. शक्य असेल तेवढं चपाती, भाकरी, भात कमी प्रमाणात घ्या, जास्त तुम्हाला खायचंच नाहीये. यामुळेच खरं तर आपला फॅट तसाच आपला साचून राहतो. काय होतं माहितीये, जेवतो आपण आणि लगेच आपण झोपायला जातो. आता काय होणार आहे, तुम्ही आता जर चालत असाल तर खूपच छान. तुमच्या जेवणामध्ये आणि तुमच्या झोपण्यामध्ये 2 तासाचं तरी अंतर असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, रात्री ना उशिरा जेवणं जेवढं जमेल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. काय होतं माहितीये, जेवणामध्ये आपण जास्त हेवी जेवतो, तो जे आपण जेवतो ना ते काय होणार आहे माहितीये, ते तसं स्टोअर राहतं, ते आपल्याला डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागते. त्यामुळे काय होणार, उशिरा जेवलात की लगेच झोपायला जाता, हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ना शक्य असेल तर 7 वाजताच्या पर्यंत जेवा किंवा 8, जास्तीत जास्त 8, 8:30, बस. त्याच्यापेक्षा जास्त उशिरा करू नका. आता जे लोकांना उशिरा होतोय, मला माहितीये ऑफिसवरून खूप लोक उशिरा घरी येतात, त्यांच्यासाठी हे पॉसिबल नाहीये. तर त्यांनी काय करायचं माहितीये, घरी आल्यावरती सूप घ्या. सूप एकदम खूप छान ऑप्शन आहे आणि त्याच्यासोबत 2 अंडी ठेवा किंवा रोस्ट केलेलं पनीर ठेवा किंवा मूग ठेवा. उकडलेले मूग ठेवायचे आहेत. तुम्हाला कच्चे कडधान्य खायचे नाहीयेत. असं ठेवा की जेणेकरून ना पोट भरलेलं राहील. उपाशी पोटी सुद्धा तुम्हाला झोपण्याची गरज लागणार नाही आणि उपाशी झोपायचंच नाहीये, झोप तुम्हाला लागणार नाहीये. त्यामुळे जेवा, संध्याकाळचं जेवायचंय, फक्त लाईटली जेव. आणि जेवून झाल्यावरती ना लगेच झोपायला किंवा बसायला जाऊ नका. थोडा वेळ 10-15 मिनिटं वॉक करायचा प्रयत्न करायचा, थोडं तरी चालणं गरजेचं आहे. यामुळे काय होणार आहे माहितीये, तुमचं डायजेशन चांगलं होणार आहे आणि तुमचा फॅट लॉस व्हायला खूप मदत होते यामुळे. आणि काय करायचंय, आणि जेवल्यानंतर ना अर्ध्या किंवा 1 तासानंतर ना तुम्हाला थोडंसं कोमट 1 ग्लास पाणी प्यायचंय, बस. एकच ग्लास छोटा तुम्हाला पाणी प्यायचं. यामुळे तुमचं डायजेशन खूप चांगलं होणार आहे आणि तुमचा फॅट लॉस व्हायला मदत होणार आहे. आणि जर तुम्हाला खरंच वाटतोय की तुमचा फॅट लॉस व्हावा, पोट कमी व्हावं, पोट हे असतं ना, हे शक्यतो जास्ती लवकरात लवकर कमी होत नाही, त्यासाठी त्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागतो. तर तुम्हाला असं वाटत असेल तर ह्या तुम्हाला ज्या 4-5 गोष्टी सांगेन ना त्या अवॉइड करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट काय आहे, तर गोड पदार्थ, मिठाईचे पदार्थ आहेत, चॉकलेट्स आहेत, हे सगळं तुम्हाला बंद करायचं आहे. जर तुम्हाला गोड खाण्याची क्रेविंग झाली तर एक तुम्ही डार्क चॉकलेट, जे डार्क चॉकलेट येतं 70% किंवा 90%, याचा तुम्ही एक छोटासा बाईट दररोज खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता नॅचरल. तुम्हाला जर स्वीटनेस पाहिजे असेल तर तुम्ही एक फ्रुट्स खाऊ शकता किंवा छोटा साईजचा गुळाचा तुकडा. जर तुम्हाला दिवसभरात वाटतंय की थोडं गोड खावं तर तुम्ही तेवढा एक खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण बाकीचे सगळे गोड पदार्थ पूर्णपणे बंद करायचे, कुणीही काहीही दिलं तरी खायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, साखर सुद्धा अजिबात खायची नाहीये. आणि दुसरी तर काय, तर तुम्हाला तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, पॅकेट्स फूड, हे सगळं बंद करायचं आहे. आता गरमीचे दिवस आहेत तर लोक कोल्ड्रिंक, ज्यूस, हे सगळं बाहेरचं बंद करायचंय. त्याच्याऐवजी ताक प्या, नारळ पाणी प्या, लिंबू पाणी प्या, चालेल. आणि जे पॅकेट्स फूड येतात, चिप्स वगैरे, हे सगळं पूर्णपणे तुम्हाला बंद करायचंय. त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला अजिबात रिझल्ट दिसणार नाही. आणि एक तुम्हाला सिक्रेट टिप सांगते की जर ज्या लोकांना दूध आवडतंय तर त्यांनी काय करायचंय, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला 1 ग्लास तुम्ही दूध पिऊ शकता, हळद त्याच्यामध्ये टाकून कोमट दूध करायचं आणि तुम्ही 1 ग्लास पिऊ शकता. किंवा 1 ग्लास तुम्ही कोमट पाणी सुद्धा पिऊ शकता, ज्या लोकांना दूध आवडत नाहीये त्यांच्यासाठी. आणि यामुळे काय होणार आहे माहितीये, तुमचं मेटाबॉलिझम खूप छान होणार आहे. आणि ज्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम छान असतं त्यावेळेला आपला फॅट लॉस होत असतो, आपलं वजन सुद्धा कमी होत असतं. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर 1 ग्लास दूध किंवा तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी हे नक्की प्यायचं आहे रात्री झोपण्या अगोदर. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने जर करत राहिलात, असं नाहीये की 4 दिवस करते पुन्हा 1 दिवसाचा गॅप होतोय, नाही मी जे मला मनाला वाटेल ते खाल्लं, तर असा रिझल्ट दिसणार नाहीये. पूर्ण 1 महिना जसं सांगितलंय तसं फॉलो करा. 1 महिन्यात किती छान रिझल्ट दिसणार आहे, नक्की दिसतो. तुम्हाला अजिबात इथे कुठेही जास्त असा क्रॅश डाएट करायचा नाहीये. एकदम आपल्याला स्मार्ट डाएट ठेवायचा आहे आपला, की आपल्याला वाटलं सुद्धा नाही पाहिजे की आपण डाएट एवढा एकदम स्ट्रिक्टली करतोय.
जे घरात आहे तेच आपल्याला खायचंय. त्यामुळे नक्की करून पाहायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.